नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आपला यसारचा, पण आम्हाला नशिबानं तुम्ही दोन्ही नेते इथं आल्यामुळं थोडे यसारच्या कार्यक्रमापूर्वी एक 10 मिनिटं आमचा या ठिकाणी तालुक्यातील भाजपचा काय अहवाल किंवा या ठिकाणी पक्षाच्या वतीनं काम चालू असलेल्या कामाबद्दल आढावा एक 5 मिनिटं मी घेऊ इच्छितो आणि त्यानंतर या कार्यक्रमासंदर्भात आपल्याला आमच्या तालुक्याच्या वतीनं किंवा तासगाव तालुक्याच्या वतीनं आपल्याला धनंजय शिंदे साहेब एसआरच्या कामाबद्दलचा संपूर्ण आढावा या ठिकाणी देतील। एक गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येक टायमाला काम करत असताना या ठिकाणी 2014ला अखंड देशामध्ये भाजपचं सरकार आलं, राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं, 19ला सरकार आलं, राज्यात सरकार आलं, मधला काय उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ सोडला तर अखंड देशामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे। आणि हे काम करत असताना जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी 2 ताकदीने या तालुक्यात प्रचंड बहुमताने निवडून गेले। या भारतीय जनता पार्टीच्या साठी प्रचंड प्रमाणात काम करणारे या तालुक्यात मंडळी आज कोणतेही नेतृत्व नसताना काम करत आहेत। परंतु मधल्या 14 ते 24च्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेठ या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढे बसलेल्या कधी भाजपची सत्ता आहे याचा कधी भास सुद्धा झाला नाही किंवा त्यांना कधी अनुभव कुठल्याही नेत्याने देण्याचा प्रयत्न कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाला नाही। परंतु आता ज्या काही आपले नवीन पुत्ररचना चालू झाल्या, संघटन चालू झालं, त्या कार्यक्रमामध्ये तालुक्यात प्रचंड प्रमाणात काम करून ज्या आत्ताच्या निवडी झाल्या त्यामध्ये बूथ बांधणी असू दे, बूथ बांधणी करत असताना अध्यक्ष निवड झाल्यानंतर बाबा प्रत्येक गावागावात जाऊन इतकं पोषक देशात वातावरण असताना बूथ प्रमुखांची बांधणी केली। सक्षम बूथ प्रमुख, सक्षम शक्ती केंद्र प्रमुख, त्याचबरोबर कार्यकारिणी सक्षम करण्याचा प्रयत्न इथून मोठ्या प्रमाणात सर्व नेत्यांनी मिळून इथं आम्ही केला आणि एक चांगली 10 वर्षांची कार्यकारिणी झाली नाही अशी युवा मोर्चा असू दे, आमचे सर्व मोर्चे मंडळ त्याचबरोबर सगळे प्रकोष्ठ चांगल्या पद्धतीच्या पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं ते केलं। त्याचबरोबर पक्षाचं काम करत असताना पक्षाकडून केंद्रातून राज्यातून आपण जो कार्यक्रम आजपर्यंत घेत आला त्यामध्ये गाव भेटी दौरा असू दे, सिंधू तिरंगा रॅली असू दे, त्याचबरोबर या ठिकाणी त्यावेळेला अहिल्या देवी होळकरांची 300वी जयंती निमित्तचे कार्यक्रम असू दे, रक्तदान शिबिर असू दे, महाआरती, पर्यावरण, वृक्षारोपण, योग दिन, असंख्य कार्यक्रम स्पर्धा मोर्चाच्या वतीनं, त्याचबरोबर सेवा पंधरवडा असू दे, आपण दिलेला महिन्याची मासिक मिटिंग असू दे, अगदी ताकदीनं आणि नियोजनबद्ध काम करण्याचं काम त्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे। त्याचबरोबर आपला मन की बात कार्यक्रम असू दे, मी तशी तुलना करणार नाही, छोटासा कार्यक्रम आहे, पण अखंड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कोणतेही नेतृत्व नसताना हे पदाधिकारी काम करते याचा मला अभिमान आहे सर्व पदाधिकाऱ्यांचा। या ठिकाणी काम करत असताना बाबा तुम्ही आम्हाला ताकद दिली, त्या ताकदीचा योग्य वापर करत चंद्रकांत दादांनी ताकद दिली, जो काही निधी दिला। आज 10 वर्ष आमदारांची पत्र, माजी खासदारांची पत्र घेऊन डीपी मिळत नव्हते, 10-12 डीपी मिळत नव्हते, 100-100 200 लोक मागणी करत होते। प्रचंड पिचलेला शेठ तुम्हाला ह्या तालुक्याची मतदारसंघाची नाडी माहित आहे, सेपरेट मी सांगण्यापेक्षा प्रचंड अभ्यास तुमचा आमच्या तालुक्याबद्दल आहे, तर कशा पद्धतीने आमच्यावर गैरशिबिरपणा केला जातो त्याचा तुम्हाला अभ्यास आहे। अशा परिस्थितीत चंद्रकांत दादांनी आम्हाला ताकद दिली आणि मागे तितका निधी दिला आणि 4 कोटी जवळजवळ या तालुक्यामध्ये वाटण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाले। त्यामध्ये डीपीच्या बाबतीत जनसुविधा असू दे, नागरी सुविधा असू दे, सर्व प्रकारचा निधी या ठिकाणी तालुक्याच्या वतीने वाटप झालेला आहे।
त्याचबरोबर आपण दिलेला जे पंडित दीनदयाळ उपाध्याय शिबिर असू दे, विविध उत्सव असू दे, पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा असू दे, अगदी ताकदीनं शक्तीनं तुम्ही सांगत आहात की कार्यकर्त्यांना लढायचं नाही, लढायचं. आणि त्याच भूमीवर या तालुक्यातले सगळे कार्यकर्ते ताकदीनं काम करत आलेले आहेत. या ठिकाणी पक्षाच्या वतीनं तालुका लेवलला आपल्याला सांगू इच्छितो की छोटी मोठी जी कामं आहेत आमच्या पद्धतीनं आमची नेते मंडळी प्रत्येक जण त्या ठिकाणी बापू आहेत, कोणी सर आहेत, आम्ही आहेत, जिल्ह्याची आमची तालुक्याची उपाध्यक्ष मंडळी चांगली सक्षम आहे, गावागावातली धालगावचे आमचे उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर प्रत्येक भागातली मंडळी सरपंच आहेत, पंचायत समितीचं काम असू दे, या ठिकाणी तहसील खात्याचं काम असू दे, पोलीस स्टेशनचं काम असू दे, आम्ही आमच्या लेवलला ताकदीनं सगळी कामं करून घेत आहोत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पक्षाचे काम चालू आहे. या ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी गेल्या 10-15 वर्षात निवडी झाले नाही, त्या तुम्ही ताकद दिली लोक सर्व नेत्यांनी जिल्ह्याच्या. आम्ही या ठिकाणी 100 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून केलेल्या आहेत. त्यापैकी 50 निवडी या ठिकाणी घोषित झालेल्या आहेत. 50 विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचं काम येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाव गेलेले लवकरच त्याची घोषणा होईल. या ठिकाणी कोणताही वर्ग हस्त नसताना जिल्हा बँकेच्या बाबतीत तुम्हाला आढावा दिला. चांगल्या पद्धतीने संचालकांची किंवा सोसायटीची परिस्थिती आपल्या तालुक्यात आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रत्येक गावामध्ये लोकनियुक्त सरपंच या बलाढ्य भाजपबरोबर आपल्या सगळे ताकदीने येत आहेत. आता ज्या सरपंचांनी प्रयोग घेतला त्याबरोबर 8 ते 10 गावचे लोकनियुक्त सरपंच आपल्या बरोबर आहेत. प्रत्येक गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. परंतु एकमेव मागणी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी करतो, आपला दोन्ही नेतृत्व या तालुक्यातील जे काही मोठे प्रश्न आहेत त्यामध्ये आता तुम्ही ऐकत असाल 2-4 दिवसात अखेर तालुका बघतोय प्रांत कार्यालयाचा विषय. साहेब एक सांगावं असं वाटतं, प्रांत कार्यालय हे कवठे मंडळाला पूर्वीच मंजूर झालेलं आहे. भौगोलिक परिस्थिती पाहायला गेली तर शासनाच्या वतीने जुनी पत्र जी आलेली आहेत जे तुम्हाला दाखवली, आयुक्तांना पत्र आलेलं आहे. पूर्वी अजितदादा गटाकडून पाठपुरावा झाला होता, त्याबरोबर इतर नेत्यांकडूनही तालुक्यातील सर्व पक्षीय पाठपुरावा झाला होता. आताची भूमिका जी 3-4 दिवसात तालुक्यात चालू आहे त्या बाबतीत जर सांगायचं झालं, कवठे मंडळाला प्रांत कार्यालयाच्या बाबतीत सकारात्मक सर्व कागदपत्रे झालेली आहेत. पहिली गोष्ट त्यामध्ये होत असताना अंतरामध्ये आमचं कवठे मंडळ बसते, त्या क्रायटेरिया आहे 35 किलोमीटर, तासगाव 20 किलोमीटर आहे. आणि एक गोष्ट या ठिकाणी मी क्लिअर करू इच्छितो की आमची मागणी साधी सोपी आहे. काल आमदार साहेबांना त्याचं उत्तर देता आलं नाही की आम्ही काय म्हणतोय, दोन वाक्याचं उत्तर आहे. आम्हाला कवठे मंडळाला मंजूर झाला असेल तर ते होऊ दे. तासगावच्या बाबतीत तुम्ही थेट मिरजेला कार्यालय जाऊ शकता. आम्हाला कवठे मंडळाला द्यायचं नसेल, तासगावला जर तुमची करायला अट्टास असेल, त्यांचं जर बाल हट्ट असेल तशा पद्धतीचा, तर तासगावला करू दे, आम्हाला काय अडचण नाही. पण आमची सरळ मागणी आहे की आम्हाला मिरज जवळ पडते, आमच्या लोकांची घरपट तासगावला होती. पण त्यांनी माणसं उठवून बसवायची, वर रिपोर्टिंग चुकीचं करायचं. आता ठीक आहे, आम्हाला मत नाही देणार नाही, तर तुम्ही ज्ञानी आहात तर तुम्ही ती बाजू मांडा. तालुक्याच्या जनतेला इथं बसलेल्यांना क्लिअर करू दे की कुठल्या सूर्याच्या पिसानं तुम्हाला ठराव दिलाय ग्रामपंचायतचा की आम्हाला नको तासगावला द्या म्हणून. कळू दे आमच्या लोकांना, की मला हे कळू दे. तासगावच्या बाबतीत मी पाठीशी आहे, तुम्ही बिनधास्त राहा, किंवा कवठे मंडळाच्या बाबतीत मी ठाम आहे, काय काळजी करू नका. इथं सोपी बाहेर तासगावची आमचं काय मत आहे, तासगावला द्या ना, प्रांत कार्यालय तासगावला पाहिजे तुम्हाला घेऊन जावं. पण आम्हाला काय असं निर्णय राहू दे. संध्याकाळी गाडी नाही तिकडे यायला, सांगली मिरजला पंढरपूरला. सगळ्यात महत्वाचा विषय, मोठे जे विषय त्या बाबतीत मात्र आमच्या पाठीवरती, या तालुक्याच्या पाठीवरती तुम्ही दोघांनी आमची विनंती आहे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सांगा ती जबाबदारी आम्ही पार पाडतो. पण आमच्या पाठीशी तालुक्याच्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहावं. दुसरा विषय सांगायचा झाला तर आत्ताच 2 दिवसापूर्वी जिल्हा सत्र न्यायालय कवठे मंडळाला न्यायालय मंजूर होऊन वकील इथं बसलेत, आपले संघटने 2-3 वकील आहेत. त्या ठिकाणी वकील संघटनेचे भोसले, त्या ठिकाणी विजय भाऊ आहेत. तर या ठिकाणी न्यायालय होऊन 1 वर्ष झालं मंजूर. तासगावला 2 दिवसापूर्वी मंजुरी आली जिल्हा, लगेच तिथले सगळे घेऊन जिल्हा वकिलांना, जिल्हा न्यायाधीशांना भेटून 1 वर्ष झालं वकील आमची मागा लागले की आमच्या बाबतीत मंजूर आहे, तुम्ही का पाठपुरावा करता आयुक्तालयाला किंवा इथून प्रस्ताव वरती पाठवण्यासाठी. या ठिकाणी
प्रत्येक गोष्टीत फक्त आणि फक्त राजकारण करायचं, तासगावच्या जनतेला, कवठे मंडळाच्या जनतेला ग्रहित राहायचं. आता म्हणतात की आम्ही चर्चा केली नाही, अजून कुठे फायनल नाही. ड्रायव्हरच्या बाबतीत पूर्वी नेताताईंनी या बाबतीत पाठपुरावा केला असेल, सर्व नेत्यांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यानंतर त्यांनी काय तर मध्येच काढलं की 100 कोटी जसे एमएलए जाते. पण ठीक आहे, आणताय तुम्ही कुठे आहे? नुसती घोषणा करायची, डिजिटल लावायची. ह्यात खरं सांगतो, परवा आपल्या पक्षानं आपल्या सरपंच आहेत लोकनियुक्त दुर्गावचे शिवदास भोसले 5 तलाठी कार्यालय आली. तलाठी कार्यालयाच्या तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आल्या आणि प्रशासकीय मान्यता आल्यानंतर त्यांनी 5 गावातली डिजिटल लावले. कोपळे, माझ्या प्रयत्नाने 20/10 कटआउट लावले. ह्यांच्या पत्रात आहे जुलै महिन्यात मंजुरी आहे, फेब्रुवारी महिन्यात. मग इतका बाल भाट्टपणा त्यांचा चालू आहे. रेल्वेचे बोगदे समज बाबा, रेल्वेचा एक लोबाला बोगदा झाला. ऍक्च्युअली रेल्वेचे बोगदे आपल्या सरकारनं 23 मंजूर केले, सोलापूर पासून, मिरज पासून सोलापूर. पण एका बोगद्याच्या बाबतीत मी केलं, तू केलं. करायचंच असेल तर त्या बाबतीत एमआयडीसी बाबतीत जुनी एमआयडीसी असताना ह्या एमआयडीसी काय एका दुसरी कंपनी आणायचं बघायचं, इथं प्लॉट शिल्लक आहे, हे राहिलं. नवीनचा काळ घातला. बरं, तुम्ही जाताय भाजपच्या नेत्याकडे, निधी मागताय भाजपच्या नेत्याकडे आणि इथे येऊन भाजपला तालुक्याचा विरोध करताय, इथे येऊन भाजपच्या जिल्हा परिषदला विरोध करताय. कुठलं गणित आहे? त्या तालुक्यातली जनता तर शुद्ध झाली नाही, सगळी बोलखोल यांची झालेली आहे या तालुक्यात. कारखान्याच्या बाबतीत सांगायचं झालं, अखंड तालुक्याला माहिती आहे की कारखान्याच्या लोनला विरोध तिथं जिल्हा बँकेत त्यांच्या चुलत्यांनी केला. 100 कोटीचा लोन असताना सुद्धा यांनी त्याच्यावर कशा पद्धतीने मोडून काढायला प्रयत्न केला. इतर कारखाने सोडून कारखाना चालू कसा होत नाही ह्या बाबतीत केला आणि आता भूमिका त्यांची वेगळीच भूमिका. मग अशा प्रत्येक कामाला भूमिका बदलत राहायचं. ह्या घटनेला नगरपालिकेला आमचे नगरसेवक सक्षम होते. तुमच्या आता 100% नगरपालिका दिली होती, तुम्हाला चालवाय जमली नाही, तुम्ही निष्क्रिय आहे. 6 महिने तुम्ही नगरसेवकांना विचारा यांचं कर्तृत्व काय आहे. त्यांचे सगळे नगरसेवक त्यांच्या बाजूला राहिले नाही, 6 महिन्यात फुटून गेले, त्यांनी त्यांच्याकडे बघितलं नाही आणि तुमची निष्क्रियता लपवायला मग असं काय तर डबल मिनिंग बोलायचं. एकदा भूमिका काल सुद्धा त्यांना स्पष्ट भूमिका मांडता आली नाही, होय मी हे केलंय म्हणून. तर आपले जिल्हा काही आपल्या तालुक्यातले जे सक्षम नेते मंडळ आहेत, धालगावच्या त्यांची मागणी आहे की बाबा आम्हाला व्यापारी संकुलन द्या. काही सोसायटीच्या इमारतीच्या बाबतीत 2-2 कोटीचे ज्या गावाकडे आमची काही मागणी आहे साहेब, मोठ्या ज्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला ताकद दिली पाहिजे ही विनंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करतो. त्या ठिकाणी बरेचसे विषय आहेत, त्यामध्ये आपल्याला आपली ताकद, आपले सहकार्य कवठे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राहू दे. हे पदाधिकारी खूप ताकदीचे आहेत. या बाबतीत प्रत्येक वेळेला आपल्याला निदर्शनात आणून दिले आणि कालच्या इलेक्शनला सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की 2 नंबरचा पक्ष 400-450 मतांचा आमचा पराभव झाला. ज्यांनी संघ येतो म्हणून ज्या पद्धतीने वरिष्ठ चंद्रकांत दादांशी चर्चा केली महायुतीच्या दृष्टीनं, पण त्या दृष्टीने त्यांच्याकडून वागणं झालं नाही. उद्या कारखान्याच्या बाबतीत ते म्हणतील की मग आम्ही मोठा पक्ष आहे म्हणून आम्हाला मदत करा, ह्याला करा. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्टीला सक्षम आहे. कुणीही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ग्रही करू नये. कुठल्याही पक्षानं ही भूमिका आज पक्षाच्या वतीने मी तुमच्या ठिकाणी मांडत आहे आणि त्या भूमिकेच्या बाबतीत तुम्ही नेत्यांनी आमच्या पाठीशी राहावं ही विनंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो. एसआरच्या बाबतीत सांगायचं झालं, आता जे काही सरपंचाने प्रवेश केले त्यांना सुद्धा काही मोठे मोठे रस्त्याचे प्रश्न आहेत, आदरणीय शिवेंद्रजीकडे मोठे मोठे प्रश्न आहेत. त्या बाबतीत आम्हाला ताकद द्यावी ही तुम्हाला दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना आम्ही विनंती करतो. शेठ, तुमचं राजकारण बघत या तालुक्यातली युवा मंडळी मोठी झालेली आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष प्रचंड करण्याची ताकद आहे, शक्ती आहे, क्षमता आहे. फक्त तुम्ही त्यांच्या पाठीशी वरदहस्त ठेवणं ही काळाची गरज आहे. आणि एक गोष्ट बाबा मी तुम्हाला सांगू इच्छितो, अगदी पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारसरणीनं, अखंड हिंदुत्वाच्या विचारसरणीनं मुक्तवेळचे या ठिकाणी प्रशांत मुळे आमच्या आलेले आहेत, प्रत्येक गावचे नेते आहेत या ठिकाणी, ताकदीनं काम करणारी मंडळी इथं आहे. आपण या तालुक्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा शब्द द्यावा एवढं बोलतो. त्यानंतर एसआयच्या बाबतीत काही अंश आमचं काम काही ठिकाणी प्रचंड रोजच्या रोज रिपोर्टिंग आमचे धनंजय शिंदे साहेब घेतात. त्या आमच्या वेळेच्या ग्रुपवरती कुणी किती केलंय, कुणी काय केलं नाही, काही जण गमती करत असतील, त्या सुद्धा आम्ही येणार का ते सरळ करू. परंतु त्या बाबतीत रोजच्या रोज रिपोर्टिंग चालू आहे की किती नोंदी झाल्या, किती नोंदी राहिल्या, फॉर्म वाटप 100% झाले का नाही, प्रत्येकाला पर्सनली
सुसज्ज असं कार्यालय गेल्या 10-15 वर्षात भाजपचं कार्यालय नाही. एवढी मोठ्या सत्ता केंद्र देशात असताना सुसज्ज असं कार्यालय या ठिकाणी उभा केलेलं आहे. चांगला स्टाफ आहे. रोजच्या रोज आमच्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही पाठपुरावा घेत असेल की बाबा तुम्ही किती केले, काय केले मॅपिंग, किंवा प्रत्येक कामात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे. फक्त आपण ताकद द्यावी ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.